न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरुवात। महाराष्ट्रात लालपरीची चाके थांबली। एसटी कर्मचारी संपावर गेल्याने वाहतूक विस्कळीत। एसटी कामगारांच्या आर्थिक आणि महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे कामगारांमध्ये निर्माण झालेली नाराजी विचारात घेऊन एसटी महामंडळातील बहुतांशी संघटनांनी एकत्रित येत संयुक्त कृती समिती स्थापन केली। गणेशोत्सवाला अवघे काही दिवसच उरलेले असताना आता महाराष्ट्रात एसटीची सेवा विस्कळीत झाली आहे। एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने आज 3 सप्टेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। त्यानुसार राज्यातील विविध आगारांमध्ये काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे। राज्यातील 11 कामगार संघटनांच्या कृती समितीने आंदोलन पुकारले असल्याने आज सकाळी 8 वाजेपर्यंत 251 आगारांपैकी 35 आगार पूर्णतः बंद झाले होते, तर इतर आगारांमध्ये अंशतः काम सुरू होते। मुंबई विभागात सर्व आगारातील वाहतूक सुरळीत चालू आहे, त्यामुळे येथील वाहतूक खंडित झालेली नाही। परंतु ठाणे विभागातील कल्याण विठ्ठलवाडी आगार पूर्णतः बंद आहे। विदर्भातील सर्व आगारातील वाहतूक सुरू आहे, येथे बंदचा प्रभाव दिसून आलेला नाही। परंतु मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड बीड विभागात बहुतेक आगार बंद आहेत। पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील वाहतूक व्यवस्थित सुरू आहे। पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर, वल्लभनगर, भोर, सासवड, बारामती, तळेगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत। सांगली जिल्ह्यात मिरज, जत, पलूस हे आगार पूर्णतः बंद आहेत। तसेच सातारा जिल्ह्यातील कराड, वडूज, महाबळेश्वर हे आगार पूर्णतः बंद आहेत। खानदेशात नाशिक जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव, पेठ हे आगार, तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत। बाकीच्या ठिकाणी वाहतूक जरी सुरळीत सुरू असली तरी सर्व आगारातील बस सेवा हळूहळू पूर्णतः बंद करणार असल्याची माहिती काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून मिळाली आहे। नगर जिल्ह्यातील देखील सर्व आगारातील बस सेवा आज सकाळपासून बंद झाली आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर।